नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विषय खूप गंभीर आहे, पण सर खंबीर आहे, टेन्शन घेऊ नका. आजचा प्रश्न जो आहे तो 3 मार्कांचा आहे. बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला इथे एक प्रश्न दिसेल, अशा प्रकारचे प्रश्न येतात, 3 मार्काला येतात आणि हे प्रश्न आपल्या हातातले आहेत आणि इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात, जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. त्यामुळं या ठिकाणी हा प्रश्न नीट समजून घ्या. कधी कधी या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यावर आधारित 1 मार्काला सुद्धा प्रश्न येतात, 1 मार्काला सुद्धा येतात, 3 मार्काला सुद्धा येतात. 1 मार्काला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, 3 मार्काला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया. तर व्हिडिओ खूप महत्वाचे आहे, संपूर्ण बघा. पण व्हिडिओ संपूर्ण बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर जाऊयात पुढे. तर बघा, या ठिकाणी याला आपण बे व बेचं गणित म्हणू. अशा प्रकारे जर का एखादं एक्झाम्पल आलं तर काय करायचं, आता इथे 2 समीकरण आहेत. एक 99x अधिक 101y बरोबर का, 99x अधिक 101y बरोबर 499, याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर आहे. दुसरं जे समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501, हे दुसरं समीकरण आहे. आता या 2 समीकरणांना सोडवण्यासाठी काही ट्रिक्स वापराव्या लागतात. इथे जर तुम्ही बघितलं, नीट ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं तर लक्षात येईल एक्सचा सहगुणक 99 वायला आलाय आणि वायचा सहगुणक 101 एक्स ला गेलेला आहे. म्हणजे एक्सचा सहगुणक वायला आलाय, वायचा सहगुणक एक्स ला आलाय. तर मग अशा प्रकारच्या गणितामध्ये एक ट्रिक आहे, त्याला आपण म्हणू बे व बेची ट्रिक. बे व बेची ट्रिक. आता बे व बेची ट्रिक म्हणजे काय बाबा, बे व बे हा काय प्रकार आहे. बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी आणि परत बे म्हणजे बेरीज. म्हणजे काय करायचं, सरळ या 2 समीकरणांची बेरीज करायची. समीकरण 1 अधिक 2 बेरीज करून एक नवीन समीकरण तयार करायचं, ज्याला नाव द्यायचं 3. त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये 3 पायऱ्या दिसतात. पहिल्या पायरीत सरळ या 2 समीकरणांची बेरीज करायची आणि समीकरण 3 मिळवायचं. दुसऱ्या पायरीमध्ये या 2 समीकरणांची वजाबाकी करायची. समीकरण 2 मधून 1 ला वजा करा किंवा समीकरण 1 मधून 2 ला वजा करा, काही फरक पडत नाही. ओके. आणि समीकरण 4 तयार करा. म्हणजे पहिल्या पायरीत 2 समीकरणांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. पुढच्या पायरीमध्ये 2 समीकरणांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. आणि त्याच्या पुढच्या पायरीमध्ये काय करायचं, ही जी 2 नवीन समीकरणं तयार झालेत, परत बे म्हणजे परत बेरीज करायची. कोणाची करायची, ही जी 2 नवीन समीकरणं तयार झालेत त्यांची परत बेरीज करायची, समीकरण 3 आणि 4 ची. त्यावेळेस आपल्याला एक्स किंवा वायच्या किमती मिळतील. ओके. तर ही जी काही ट्रिक आहे, ही जी पद्धत आहे, ही जी काही मेथड आहे, याच्या काही पायऱ्या आहेत त्या फक्त अशाच प्रकारच्या गणितांमध्ये असतील जिथं एक्सचा सहगुणक वायला गेलाय आणि वायचा सहगुणक एक्सला गेलाय. जसं की कधी कधी असं गणित असू शकतं, 2x अधिक 3y बरोबर 8 आणि 3x अधिक 2y बरोबर आपल्याकडे 7 असतील. इथे पण एक्सचा सहगुणक 2y ला गेलाय, वायचा 3x ला आलाय. इथे पण ही मेथड आपण वापरू शकतो. परंतु x अधिक 3y बरोबर 8 किंवा 5x अधिक 3y बरोबर 8 आणि 4x अधिक 2y बरोबर 7 इथे वापरू शकत नाही. एक्सचा सहगुणक 5 वायला आलेला नाहीये. इथं अशा प्रकारची मेथड आपल्याला वापरता येणार नाही. फक्त अशाच प्रकारच्या गणितांमध्ये हे एक लक्षात घ्या, कारण ही गोष्ट कधी कधी काही काही मुलं विसरतात आणि नको तिथं नको ती मेथड वापरून घेतात आणि चुकतं. तर इथं पहिली पायरी माझी काय, पहिली पायरी 2 समीकरणांची बेरीज, सरळ दोघांची बेरीज करायची. इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. चला, 1 अधिक समीकरण 2, दोघांची बेरीज करून टाका. आता समीकरण 1 आणि 2 दोघांना लिहून घ्या बाबा. चला, 1 ला लिहा 99x अधिक 101y बरोबर 499 आणि अधिक 101x अधिक 99y बरोबर 501. जास्त मोठं काम नाही करायचं, दोघांना उचलायचं, खाली लिहायचं, मध्ये अधिकचं चिन्ह द्यायचं आणि बेरीज करून टाकायची. बघा, 99 आणि 101 किती झाले, 200, 200x. 101 आणि 99 किती झाले, 200, 200y. आणि 499 आणि 501 झाले 1000. आता इथं बघा, 200, 200 आणि 1000 या सगळ्यांना 200 ने भाग जाऊ शकतो. या 200 ने बघा, 200 एके 200 अधिक 200 एके 200 आणि 200 पंचे 1000. मग याला म्हणायचं समीकरण नंबर 3. तर बघा, या 2 समीकरणांची बेरीज करून समीकरण 1 अधिक 2 अशी बेरीज करून आपण x अधिक y बरोबर 5 हे एक समीकरण तयार केलं, त्याला समीकरण 3 म्हटलं. आता पुढच्या पायरीमध्ये दोघांची वजाबाकी करायची, समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करायची. मग अशा वेळेस वजाबाकी करताना समीकरण 1 मधून 2 वजा करायचं का समीकरण 2 मधून 1 वजा करायचं, काही काळजी नको करू. समीकरण 1 मधून 2 वजा केलं तरी चालेल, समीकरण 2 मधून 1 वजा केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपण समीकरण 2 मधून 1 वजा करू.
आणि इथं लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 2 आणि समीकरण 1 यांची वजाबाकी करू. आता बघा समीकरण 2 काय, त्याला उचला बाबा, जिथं कुठं असत तिथून उचलायचं. हा समीकरण 2 आहे. 101x अधिक 99y बरोबर 501. याला उचलायचं, इथं लिहायचं 101x अधिक 99y बरोबर 501 आणि वजाबाकी करून समीकरण 2 दुसरं समीकरण 1, समीकरण 2 मधून 1 वजा करायचंय. पहिलं समीकरण 2 लिहिलं, आता समीकरण 2 इथं लिहिलं, आता समीकरण 1 करायचंय वजा. काय बाबा 1 आहे 99x अधिक 101y बरोबर 499. चला दोघांची वजाबाकी. वजाबाकी करताना खाली जे समीकरण असतं त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. आता काय होईल 101 वजा 99. 101 मधून 99 गेले, 2 राहिले, मग इथं लिहा 2x आणि 99 वजा 101, 99 वजा 101. मग 99 वजा 101 केल्यावर काय राहील आपल्याकडं वजा 2. ओके, 99 वजा 101 वजा 2, मग इथं लिहायचं वजा 2y आणि बरोबर 1. 501 मधून 499 गेले 2. मग अशा प्रकारे 2x वजा 2y बरोबर 2 हे समीकरण मिळालं. मग 2x 2y आणि 2 या सगळ्यांना कितीने भागायचं 2ने. 2ने भागलं 2 1 2 वजा 2 1 2 बरोबर 2 1 2. समीकरण नंबर याला म्हणायचं 4. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण नेमकं काय केलं की पहिली पायरी आपण केली, या दोन समीकरणांची बेरीज केली आणि x अधिक y बरोबर 5 हे समीकरण नंबर 3 आपल्याला मिळालं. बघा दोघांची बेरीज करून x अधिक y बरोबर 5 हे एक समीकरण मिळालं. याला समीकरण 3 म्हटलं. त्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये समीकरण 2 वजा 1 म्हणजे या दोन समीकरणांची वजाबाकी करून x वजा y बरोबर 1 हे पुढचं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता मला काय करायचंय, ही जी दोन नवीन समीकरणं तयार झालेत, तिसऱ्या स्टेप मध्ये त्या दोघांची बेरीज म्हणजे समीकरण 3 अधिक समीकरण 4 करायचं. इथं लिहायचं समीकरण 3 अधिक समीकरण 4 असं या ठिकाणी लिहू. समीकरण 3 अधिक समीकरण 4, 3 आणि 4 यांची बेरीज करू. आपल्याला ऑटोमॅटिक x किंवा y ची किंमत मिळेल. तर 3 काय बाबा x अधिक y बरोबर 5 आहे, त्याला इथं लिहा x अधिक y बरोबर 5 अधिक समीकरण 4 काय, त्याला उचलून लिहा. समीकरण 4 आहे x वजा y बरोबर 1. दोघांची बेरीज करा. x आणि x झाले 2x, हा y गेला, 5 आणि 1 झाले 6. x आपल्या जाग्यावर, 6 आपल्या जाग्यावर, हा 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले 2 आणि म्हणून आपल्याकडे x बरोबर 2 x बरोबर 3 आलं. तर अशा प्रकारे मला x ची किंमत 3 मिळाली. आता हे बाकी मी रफ करतो. लक्षात घ्या काय केलं, 3 पायऱ्या इम्पॉर्टंट आहेत. पहिली पायरी दोन समीकरणांची बेरीज करून x अधिक y बरोबर 5 हे समीकरण नंबर 3 मिळालं. दुसऱ्या पायरीमध्ये या दोन समीकरणांची वजाबाकी करून x वजा y बरोबर 1 हे समीकरण 4 मिळालं. आणि तिसऱ्या पायरीमध्ये परत बेरीज केली, ज्याच्यामध्ये समीकरण 3 आणि 4 ची आपण बेरीज केलेली आहे. समीकरण 3 आणि 4 ची जी नवीन दोन समीकरणं मिळाली होती त्यांची बेरीज केली आणि तेव्हा आपल्याला x बरोबर 3 मिळालं. चला आता x बरोबर 3 मिळाल्यानंतर मला y ची पण किंमत काढायची. y ची किंमत काढणं सोपं आहे. y ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, x बरोबर 3 ही जी किंमत आहे, x बरोबर 3 ही किंमत समीकरण, ही किंमत समीकरण. आता ही जी किंमत आहे या किमतीला तुम्ही समीकरण 1 2 3 किंवा 4 कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू शकता. x बरोबर 3 ला कुठल्याही समीकरणात x च्या जागेवर 3 लिहिलं की तुम्हाला y ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. पण शक्यतो माझं म्हणणं काय आहे माहितीये का, शक्यतो तुम्ही काय करा की या ठिकाणी ही जी किंमत आहे ती तुम्ही समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवा, कारण दोन समीकरणं सोपे आहेत. इथं आपण तसं लिहूयात, समीकरण 3 काय बाबा इथं लिहा, समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 जरा सोपं आहे, समीकरण 3 मध्ये ठेवू, समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 काय सोपं आहे जरा, x अधिक y बरोबर 5 आहे. इथं लिहायचं बाबा x अधिक y बरोबर 5. आता x ची किंमत किती 3 आहे, मग x च्या जागेवर लिहा 3 अधिक y बरोबर 5. y आपल्या जागेवर 5, आपल्या जागेवर 3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा आणि y बरोबर 5तून 3 गेले 2. तर अशा प्रकारे मला y बरोबर 2 मिळेल. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो आणि मग शेवटी आपण उत्तर लिहायचं बाबा की उत्तर जे आहे आपलं ते काय असणार आहे की x आणि y बरोबर, x ची किंमत काय बाबा 3 आहे आणि y ची किंमत आहे 2. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. मी थोडंसं बाजूला होतं, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आता हे जे काही गणित आपण सोडवलं
तर हे 3 मार्काला येऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही प्रश्न या प्रकारच्या गणितावर विचारले जातात. तर हे प्रश्न आपण बघूयात. पण हे प्रश्न बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची बघा. तर ती इम्पॉर्टंट गोष्ट कुठली? बरेच आपले विद्यार्थी आहेत की ज्यांना गणित विषय अवघड जातोय. तर गणित अवघड जात असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण आपल्या ॲपवरती एक ॲप बनवलं आपलं क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे ॲप आहे. प्ले स्टोअरला तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. तर ते ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ॲपमध्ये आपण एक कोर्स बनवला तुमच्यासाठी. त्या कोर्समध्ये काय आहे, गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये काय आहे, की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण त्या व्हिडिओजमध्ये चर्चा केली. त्याच्यामुळे सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांचा जो कोर्स आहे तो तुम्ही बघू शकताय गणित भाग 1 आणि 2चा. आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये आठवड्यातून 3 दिवस आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो. म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करता येतील. आणि हे किती रुपयामध्ये? फक्त 49 रुपयात. फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. तर तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन हा कोर्स परचेस करा. 49 रुपये प्रत्येक महिन्याला फक्त तुम्हाला तिथं फी भरायची आहे. बाकी जास्त काहीच नाहीये. ठीक आहे. तर आता बघा पुढचा एक मुद्दा, पुढे कशा प्रकारचे आणखी प्रश्न विचारले जातात ते सांगतो. की इथं 99 x अधिक 101 y बरोबर 499 आणि 101 अधिक x अधिक 99 y बरोबर 501. तर इथं कधी कधी म्हणते की चला फक्त x अधिक y ची किंमत काढा. तर x अधिक y बरोबर किती? असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर x अधिक y बरोबर किती? मग टेन्शन घ्यायचं नाही. x अधिक y ची किंमत काढण्यासाठी सरळ या दोघांची बेरीज करायची. आपल्याला माहिती आहे 99 x अधिक 101 y बरोबर 499 आणि अधिक 101 x अधिक 99 y बरोबर 501 यांची बेरीज करायची. बेरीज केल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक x अधिक y ची किंमत मिळते. कशी? 99 आणि 101 200x अधिक 101 आणि 99 200y आणि बरोबर 499 आणि 501 1000. मग आता सगळ्यांना जर आपण 200 ने भागलं तर 201 हे 200 अधिक 201 हे 200 आणि 205 1000. तर x अधिक y ची किंमत मिळाली. तर अशा प्रकारे एखादं समीकरण दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की बाबा तुम्ही x अधिक y ची किंमत काढा. किंवा हे गणित बघा बऱ्याचदा विचारले 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. तर x अधिक y ची किंमत काढा. तर x अधिक y बरोबर किती? असा प्रश्न विचारला. तर सरळ लिहायचं बाबा, एकाला समीकरण 1 म्हणायचं, दुसऱ्याला समीकरण 2 म्हणायचं आणि सरळ दोघांची बेरीज करायची. बघा 17 आणि 15 32 32x, 17 आणि 15 32 32y, 11 आणि 21 32 32. सगळ्यांना कितीने भाग लावायचा? 32 ने. 32 एके 32, 32 एके 32 आणि 32 एके 32. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. x अधिक y ची किंमत काढा. एक मार्काला प्रश्न येतो. किंवा x वजा y ची किंमत काढायला सांगितली तर समीकरण सरळ 2 मधून समीकरण 1 वजा करा किंवा मग वजाबाकी करा 2 समीकरणांची. x वजा y ची पण किंमत विचारली जाऊ शकते किंवा x अधिक y किंवा x वजा y असे पण प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपण ठेवली पाहिजे. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.